श्रोतेहो, मी सौ प्रेरणा पुन्हा आपल्यासाठी घेऊन आलेली आहे श्यामची आई यामध्ये रात्र 11वी भूतदया. चला तर मग ऐकूयात श्यामच्या आईला सौ प्रेरणासोबत. राम, तो दिवा बाजूला कर, माझ्या डोळ्यावर उजेड नको, श्याम म्हणाला. आज बाहेर जरा पाऊस पडत होता, गार वारा वाहत होता, म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथा प्रवचन होई. श्यामला दिव्याचा त्रास होत असे. राम दिवा बाजूला करू लागला, परंतु भिका कसंचा ऐकतो. इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात, कानांनी ऐकतो व डोळ्यांनी बघतो. तुमच्या शब्दाचा परिणाम होतो, त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो. केवळ ऐकण्याने काम होत असते तर नाटक अंधारातही करता आले असते, असे भिका म्हणाला. मी काही नाटक करीत नाही, माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे, श्याम म्हणाला. आम्ही नाटक नाही म्हणत, परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो. रामतीर्थ जपानात बोलत, ते इंग्रजीत बोलत, परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्यान ऐकावयास जात. रामतीर्थाच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत. नामदेव म्हणाला, बरे असू दे तो दिवा, तुला ज्यात आनंद त्यातच मला, असे म्हणून श्यामने गोष्टीस सुरुवात केली. एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचे अंगण भले मोठे, लांब व रुंद होते. तुळशीच्या अंगणात एक उंच बेहेळ्याचे झाड होते. एकाकी टप असा आवाज झाला. मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला हे पाहू लागलो. काहीतरी पडले होते खास. आम्ही सर्वत्र शोधू लागलो. शोधता शोधता झाडावर पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले. त्याची छाती धडपडत होती. फारच उंचावरून ते पडले होते. त्याची फारशी दुर्दशा झाली होती. लोळा गोळा झाला होता. अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते. डोळे सुद्धा ते नीट उघडीत नव्हते. लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याचप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते, खालीवर होत होते. त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी व ची ची असे केविलवाणे ओरडे. या पिल्लाला मी घरात उचलून न्यावयाचे ठरविले. त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो. मी व माझा लहान भाऊ दोघेही होतो. मी कापूस घालून त्यावर त्या पिल्लास ठेविले. आम्हीही लहानच होतो. आम्ही तरी काय करणार. बालबुद्धीला जे जे सुचेल ते ते करू लागलो. त्या पिल्लाला दाणा पाणी देऊ लागलो. तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो व झरीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो. त्या पिल्लाला खाता येत होते की नाही त्या आमच्या काळजीनेच, आम्ही चोचीत पाणी घातल्यानेच, दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही ना, याचा आम्ही विचारही केला नाही. या जगात नुसते प्रेम, केवळ दया असून भागत नाही. जीवन सुंदर व यशस्वी करण्यास 3 गुणांची जरुरी असते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती. प्रेम, ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला जगात कृत्यार्थ होता येईल. प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ, ज्ञानहीन प्रेम तेही फुकट, प्रेम ज्ञानहीन शक्ती व शक्तिहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच. माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हावयाचा. माझ्याजवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्यास देणार नाही. आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर ते प्रेमही अपाय करेल. एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे परंतु त्या मुलाची आजारीपणात
कशी शुश्रूषा करावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल. समजा आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे, परंतु ती जर स्वतः अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही. प्रेम, ज्ञान व शक्ती याचा विकास जीवनात हवा. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन व बुद्धी या तिन्हीचीही वाढ जीवनात हवी. आम्ही त्या पिल्लावर प्रेम करीत होतो, परंतु आम्हाला ज्ञान नव्हते. त्याच्या चोचीत पीठ, कण्या, नाना पदार्थ भरले व सारखे पाणी पाजले. गरीब बिचारे, आमच्या अडाणी प्रेमानेच ते बेजार होत होते. त्याने शेवटी मान टाकली. मी त्याला म्हटले, आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार. तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा. आम्ही दृष्ट नाही हो. तुझ्या आईसाठी तरी नको रे मरू. ती केविलवाणी ओरडत असेल, घिरट्या घालीत असेल. आमच्या बोलण्याकडे त्या पिल्लाचे लक्ष नव्हते. मी आईला म्हटले, आई, हे पिल्लू बघ कसे करते आहे. अगदी मान वर करीत आहे. त्याला काय खावयास देऊ? आई बाहेर आली. तिने पिल्लाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली, श्याम, हे जगणार नाही हो. त्याला सुखाने मरू दे. त्याला एकसारखे हात लावू नका. त्याला वेदना होतात. फारच उंचावरून पडले गरीब बिचारे. असे म्हणून आईने ते पिल्लू खाली कापसावर ठेविले व ती घरात कामकाज करावयास निघून गेली. आम्ही त्या पिल्लाकडे पाहत होतो. शेवटी चोच वासून ते मरून पडले, गेले. त्याचे प्राण गेले. त्याचे आईबाप, भाऊबंद कोणी त्याच्याजवळ नव्हते. आम्हाला फार वाईट वाटले. त्याला नीट पुरावयास असे आम्ही ठरविले. आईला जाऊन विचारले, आई, या पिल्लाला आम्ही कोठे पुरू? चांगलीशी जागा सांग. आई म्हणाली, त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा. शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील. मोगऱ्याची फुले अधिकच तजेलदार दिसतील, कारण तुम्ही त्या पिल्लाला प्रेम दिले आहे. ते प्रेम ते पिल्लू विसरणार नाही. त्या फुलात ते तुमच्यासाठी येईल व तुम्हाला गोड वास देईल. मी म्हटले, त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखं हो ना? सोनसाखळीस तिच्या आईने मारून पुरले. त्यावर डाळिंबाचे झाड लाविले, परंतु सोनसाखळी बापाला भेटावयास डाळिंबात आली. तसेच हे पिल्लू येईल हो ना? मग शेवंतीची फुले किती छान दिसतील. फारच वास येईल, नाही का ग आई? आई म्हणाली, जा लवकर पुरा त्याला. मेलेले फार वेळ ठेवू नये. त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगले फडके दे ना. मी म्हटले. आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती. त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला. त्या रेशमी कापडात त्या पिल्लाला आम्ही घेतले. जेथे फुलझाडे होती तेथे गेलो. शेवंती व मोगरा यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळणी खणू लागलो. आमच्या डोळ्यातून पाणी गळत होते. अश्रूंनी जमीन पवित्र होत होती. खळगी खणली, त्या खळगीत फुले घातली. त्या फुलावर त्या पिल्लाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेविला, परंतु त्यावर माती ढकलवेना. लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवेना. शेवटी डोळे मिटून माती लोटली. मांजराने खळगी उकरू नये म्हणून वरती सुंदरसा दगड ठेविला व आम्ही घरी आलो. माझघरात बाजूला बसलो व रडत होतो. का रे बाजूला बसलास? आईने विचारले. आई, मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे. मी म्हटले. आई हसली व म्हणाली, अरे वेड्या, सुतक नको होत धरावयाचे. मी म्हटले, आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो ते. आई म्हणाली, माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो, त्यासाठी त्याच्याजवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे. म्हणजे साथीचे रोग असतात, त्यांचे जंतू फैलावत नाहीत, म्हणून सुतक पाडीत असतात. त्या पाखराला का रोग होता? बिचारी वरून खाली पडले
व प्राणास मुकले. आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. आई, तुला कोणी हे सांगितले? मी विचारले. आई म्हणाली, मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते, ते नव्हते का बोलत? मी ऐकले होते व ते मला खरे वाटले. जा, हातपाय धुवून ये, म्हणजे झाले. वाईट नको वाटून घेऊ. तुम्ही त्याला प्रेम दिले, चांगले केलेत. देवही तुमच्यावर प्रेम करेल. तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभे करेल. देवाच्या लेकरास कीड-मुंगी, पशुपक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून देवबाप्पा आणून देत असतो. पेरलेला एक दाणा भरलेले कणीस घेऊन येतो. श्याम, तुम्ही पाखरावर प्रेम केलेत, तसे पुढेही एकमेकावर करा. नाहीतर पशुपक्ष्यांवर प्रेम कराल, परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल. तसे नका हो करू. तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका. तुमची एकच बहीण आहे, तिला कधीही अंतर देऊ नका. तिला भरभरून प्रेम द्या. आई हे सांगत असताना गहीवरून आली होती. माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यासमोर होते? का ते नेहमी आजारी असे? तरी तिच्या भावाने तिला हवा पालट करावयास कधी नेले नाही. परंतु तिला वाईट वाटत होते. तिच्या भावना काहीही असो, परंतु ती बोलली ते सत्य होते. मुंग्यांना साखर घालतात, परंतु माणसांच्या मुंड्या मुरगडतात. मांजरे, पोपट यावर प्रेम करतात, परंतु शेजारच्या भावावर, मनुष्यावर प्रेम करीत नाही. हे आपण पाहत नाही का? रात्री 12वी. श्यामची पोहणी. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येते, इतके भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मजा असते. नवीन मुलांना या वेळेस पोहावयास शिकवितात. नवशिक्याच्या कमरेला सुकळं किंवा पिडले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. 6 पुरुष खोल पाणी असते, तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टी पोहणारे असतात. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांड्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन माना वर करून होड्या करीतात. नाना प्रकार करीतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांना पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नसे. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पाहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकीत, परंतु मी मात्र भीत्री भागूबाई. ढकला रे श्यामला, असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम, पोहायला शिक. ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला कसली रे भीती? तुला बुडू का देतील इतके सारे जण? उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वर्डेकरांचा बाळू, तो तुला शिकवेल. नाहीतर भाऊजी बरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम. येथे का पुणे मुंबई सारखे नळ आहेत? पोहावयास येत असावे. कुसाताईची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहावयास. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलीहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा हो पोहायला. त्या बाबूकडे सुकडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटेल तर. आणखी धोतर बांधून वर धरतील. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला. मी कुठेतरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहावयास पाठविल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बण्या, बापू सगळे आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला? ह्या पहा सुगडी आणल्या आहेत. बण्या म्हणाला, हो येणार आहे, परंतु कुठे आहे तो? मला वाटले तुमच्याकडेच आलेला आहे श्याम. अरे श्याम, कुठे बाहेर गेला की काय? असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणे ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बुवा आला. कुठे लपून तर नाही ना बसला? आम्ही वर पाहू का श्यामची आई त्याला? आई म्हणाली, बघा बरे, वर बसला असेल तर.
त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माच्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपून जा हो, तो तक्ता एकदम वर उचलतो. अलगद पाय ठेवून जा. मुले माळावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येत नाही, त्याचप्रमाणे बैलाला बारीक बेडूकही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातील पाणी पिऊन आले. तशी मला जर लहान होता आले असते तर भाताच्या कणग्या आड मी मांजरासारखा लपून बसलो होतो. नाही रे येथे, तो काय येथे लपून बसेल अडचणीत, असे एक जण म्हणाला. चला आपण जाऊ, उशीर होईल. मागून दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा, त्या कणगेच्या पाठीमागे श्यामच तो. सारे पाहू लागले. श्याम, चल ना रे, असा काय लपून बसतोस, सारे म्हणाले. आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपून बसला असेल. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाली तरी ती परकेची मुले. ती जोर थोडीच काढणार. ती हळूहळू उडीत होती व मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई, तो काही येत नाही हो आणि हलतही नाही, असे मुले म्हणाली. आईला राग आला व ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो. कुठे आहे कार्टा, मीच येते, थांबा. आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढिला. ती मला फरफटत ओढू लागली तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढत होती व दुसऱ्या हाताने ती शिंपडीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठीमागून हकलते व धोपटते चांगला, बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली व आई शिंपडीने शिंपडी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, अशी मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी सोडणार नाही तुला. पाण्यात चांगला 2-4 वेळा डुबवा रे याला, चांगले नाका तोंडात पाणी जाऊ द्या. उठ, अजून उठत नाहीस, लाज नाही वाटत, भिक्कारड्या, लपून बसायला. त्या मुली आल्यात बघ, फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालविले. जातो मी, नको मारू, मी म्हटले. निघ तर, पुन्हा पडायलास तर बघ, घरातच घेणार नाही, आई म्हणाली. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली, वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआप चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस, बण्या म्हणाला. देवधराच्या विहिरीवर वर्डेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम? ए रे, मी सुकडी नीट बांधतो. बाळू वरवर्डेकराने माझ्या कमरेत सुकडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हां, मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आत डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई, पुन्हा मागे, नाक धरी, पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा, वेणू तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारील, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा करून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत ढकलून दिले. मी ओरडलो, मेलो, आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळीच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ती मिठी मारू देत न, आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली व त्याने मला धरिले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरावयास नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये. बाळू वस्तू पाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढवर, बण्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरिले, पुढे मागे करीत होतो. परंतु टाकली एकदाची उडी,
शाबाश रे श्याम, आता आलेच पोहणे. भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरिले व आणखी शिकविले. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरिता थोडा पोहलं. माझ्या कमरेला सुखडी होत्या, म्हणून बुडण्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला. पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्याबरोबर मला पोहोचवायास आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपणहून शेवटी उडी मारली हो, मुडी भ्यायला नाही. आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहणे. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम, डोके चांगले पुस, ती शेंडी पुस, आई म्हणाली. मुले निघून गेली. मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावून बसलो होतो. जेवणे वगैरे झाली. आई जेवावयास बसली होती. मी ओसरीवर होतो. तितक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आत दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना? मला नको, जा, सकाळी मार मार मारिले आणि आता दही देतेस? मी रडवेला होऊन म्हटले, हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहोचलो तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत. तोवर तरी दही नको देऊस मला. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळेना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली. हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मला मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्रा आहेस, असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नये. श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारिले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का? ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांना कोणी अपमानित केलं तर ते मी सहन करणार नाही, व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्याची खरी आई व ते माझे खरे मुले. रागावू नकोस, चांगला धीट हो, ते दही खा व जा खेळ. आज निजू नकोस हो, पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गळ्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. रात्र 13वी. स्वाभिमान रक्षण. जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा द्यावयाची नसते. दक्षिणा भिक्षू ब्राह्मणाला देण्याचा अधिकार, कारण त्याला इतर उत्पन्न नसतं व वेद विधीशिवाय इतर धंदा नसतो, म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे. इतर देशातही उपाध्याय आहेत, इतर धर्मातही ते आहेत. काही ठिकाणी त्यांना सरकारातून पगार मिळतो. आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देईल. श्यामने प्रारंभ केला. आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते. शेवंती वांगणिच्चय जेव्हा करीतात तेव्हा उभे मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात. आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात. वधू घरचा एक उपाध्याय व वरा घरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात. जितकी वराकडची तितकीच वधूकडची. वराकडच्यांनी 4-4 आणे दिले तर वधू पक्षही 4-4 आणे देतो. जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते. लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळीजवळ बसलेली असतात, तर हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते. अरे, आपण नाही हो हात पुढे करावयाचा वगैरे ते मुलांना सांगतात. परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही. पैशासाठी आपण हपापलेलो आहोत. फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झाली आहे. आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात व श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढितात. मी पाहिलेले आहेत. श्रीमंतसुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील. श्रीमंतांची मुलेसुद्धा
नादारीसाठी अर्ज करतील. दारिद्र्याचा व दास्याचा हा परिणाम आहे. मी लग्नाला गेलो व मुलामध्ये जाऊन बसलो. शाळेतील बरोबरीची आम्ही मुले एकत्र बसलो होतो. एका बाजूने बसले म्हणून खोड्या करता येतात, टवाळकी करता येते. कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा, कोणाच्या खिशात खडे टाका, कोणाला हळूच चिमटा घे, असे चाललेले असते. दक्षिणा वाटण्यात आली. काही मुलांनी हात पुढे केले. मीही माझा हात पुढे केला. सहज गोष्ट होऊन गेली. माझ्या लक्षात चूक आली नाही. लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो. मी ते 2 आणे घेऊन घरी आलो व मोठ्या हर्षाने आईकडे द्यावयास गेलो. जणू माझ्या कमाईचेच, माझ्या श्रमाचेच ते होते. भटजी 12-12 वर्ष मंत्र शिकतात, ते विधी करीतात, तर त्यांना घेऊ दे. मला ते 2 आणे घेण्याचा काय अधिकार? प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा, तरच ते शोभून दिसते. आईने विचारले, कुठले रे पैसे? मी म्हटले, शेवंती वांगनिचयाचे लग्नात मिळाले. आई एकदम ओशाळली. तिचे तोंड म्लान झाले. आम्ही गरीब झालो होतो. आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? का आपण गरीब झालो म्हणून कीव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातात पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे, वेड्या, तू का हात पुढे करतोस? तू त्या डोंगराकडचा ना? माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाही? त्यांना आमची कीव आली. जगात दुसऱ्याने आपली कीव करावी ह्याहून करुणास्पद व दुःखदस्पद दुसरी गोष्ट कोणतीच नसते. आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले. ती बोले ना, शून्य दृष्टीने पाहत राहिली. आई, घे ना ग पैसे. मी काही चोरून नाही आणले हो, मी काकुडतेने येऊन म्हटले. आई म्हणाली, श्याम, आपण गरीब झालो. आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत. आपण भिक्षुक नाही. भिक्षुकांचा धंदा आपला नाही. आपण दक्षिणा द्यायची असते, ते आपले काम नाही. आपण दक्षिणा घ्यायची नसते, ते आपले काम नाही. आपण दुसऱ्याला द्यावी. भटजी वेद शिकवितात, धार्मिक कामे करतात, त्यांना शेतभात नसते, म्हणून ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न. मी म्हटले, आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत, त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का? सावकारी करतात, शेतीभाती आहे, हे असले कसले भटजी? आई म्हणाली, तो त्यांचा दोष. पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत. घरी मुले शिकावयास ठेवीत. त्या पांडव प्रतापात नाही का की नळराजाने ब्राह्मणास खूप दान दिले, खूप धन दिले. ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले. ऋषीच्या घरी कितीतरी मुले शिकावयास राहत असत. आपण गृहस्थ, आपण दक्षिणा घेऊ नये. तो पुन्हा पुढे हात करू नकोस. रोहिदास पानपोईचेही पाणी प्यायला नाही. गृहस्थाने जगास द्यावे, जगापासून घेऊ नये. आईने ते 2 आणे शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले. मित्रांनो, जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगास आपण मिंदे होत असतो. आपण दिनवाणे होत असतो. दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो. दिनवाणे जगणे हे पाप आहे. ताठरपणे, उन्मत्तपणे जगणे हेही पापच. जगाचे मिंदे होणे नको. युरोपमध्ये ही स्वाभिमानाची वृत्ती लहानपणापासूनच शिकविण्यात येत असते. आईबाबांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंदेपणा व कमीपणा मानतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट हुवर यांची गोष्ट सांगतात. त्यांनी आपल्या 13 वर्ष वयाच्या मुलास मजुरीने काम करावयास पाठविले. धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हुवर होते. परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते. ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला. हुवर साहेबास वाईट वाटले, परंतु ते म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकविण्यासाठी माझा मुलगा मेला. स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे. स्वावलंबनाने मान वर राहते, परावलंबनाने मान खाली होते. क्षमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय
त्याला देऊ नये. तुका म्हणे घेता तोही नरका जातो. आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापीच. कोण्या आळशी माणसाला आपण जेव्हा देतो तेव्हा तो मिंदच, दिनवाणा असतो व आपण एटीत असतो. याच्या उलट आपण त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे. लाकडे फोडून घ्या, कपडे धुवून घ्या, जमीन खणून घ्या, काहीतरी काम करून घ्या. त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे. उद्योगहीनास पोचण्यात देवाचाही अपमान आहे. देवाने दिलेल्या हातपायांचा आणि बुद्धीचाही अपमानच आहे. स्वावलंबन, स्वाभिमान आणि श्रम ह्याची महती आज रशियात शिकविण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्र रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील अंतर्बाह्य परिवर्तन तो पाहावयास गेला होता. मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या, चॉकलेटच्या वड्या, सुंदर चाकू वगैरे घेतल्या होत्या. मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला. परंतु एकही हात पुढे झाला नाही. कोणीही वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, घ्या, मी प्रेमाने देत आहे. ते मजूर म्हणाले, स्वतःच्या श्रमाने मिळवावे. दुसऱ्याने दिलेली देणगीही कदाचित मनात आलस्य, मिंदेपणा व परावलंबन याचा उदय व्हावयाचा. या दुर्गुणांना व्यक्तिचिंतही वाव न देण्याचे आम्ही ठरविले आहे. तो अमेरिकन मानसशास्त्र चकित झाला. केवढी ही विचारक्रांती! ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे एकही हात पुढे झाला नाही. केवढे स्वावलंबन, केवढे तेज, केवढी श्रमाची पूजा! श्रमात आत्मोद्धार आहे. फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीन. घरी दारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टे कोणाला घाऊ घालू नये असा धर्मनियमच झाला पाहिजे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय. आळसाने भीक मागण्याचा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यावर लोळून खाणारा दोघे किडेच. श्रीमंतही दुसऱ्यांच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्यांच्या श्रमावरच खातो. हे दोघे समाज वृक्षावरील बांडगुळे आहेत. उन्हातान्हात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेली गुरे फाडणारा ढोर, वाहना बांधणारा चांभार, हे सारे आयतखाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत. काहीतरी निर्माण करा, विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा, काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे निर्माण करा. तरच जगण्याचा तुम्हास अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाज संवर्धन, समाज रक्षक, समाज पोषक श्रमाची पूजा होते, ते राष्ट्र वैभवावर चढते. बाकीचे भिकेस लागतात. माझ्या आईने मला स्वाभिमान शिकविला. मिंदेपणा म्हणजे मरण हे शिकविले. दुसऱ्याचे घेऊ नकोस, दुसऱ्यास दे हे शिकविले. रात्री 14वी. श्रीखंडाच्या वड्या. आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलावीत असत व आईही आनंदाने जात असे. दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंदच. पार्वतीबाईची मुलगी वेणू माहेरी आली होती. पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती. वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास लावी. एके दिवशी आई मला रागे भरली होती. त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते. वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे. त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, श्यामची आई, वेणू परवा सासरी जाणार. तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते. तुम्ही याल का उद्या? तिसऱ्या प्रहरी. तुम्ही कशा छान करता. तिच्या सासरी पाठवायच्या आहेत ना? तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले. माझी आई म्हणाली, येईल हो. वेणू परवाच का जाणार? मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत. मला सुद्धा तिची करमणूक होते. यायची, गाणी म्हणून दाखवायची. पार्वतीबाई म्हणाल्या, तिच्या सासरची पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून. मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे. आली 4 दिवस पुष्कळ झाले. त्या कृष्णीला सासरची माणसे 2 वर्ष झाली.
तरी माहेरी पाठवितच नाहीत. तिची आई त्या दिवशी रडत होती हो. त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना. मग या उद्या. वेणूला तुम्हाला बोलवावयास पाठवीन. जाते मी. आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या. दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली, परंतु आईला बरे वाटत नव्हते. उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली. मी आईला विचारले, आई निजलीस? श्याम, अंग दुखत आहे, जरा चेपतोस का? आई म्हणाली. मी आईचे अंग चेपू लागलो. आईचे अंग कडक झाले होते. तिचे कपाळ मनस्वी दुखत होते. मी मग बाहेर खेळावयास गेलो. इकडे वेणू आईला बोलवावयास आली. आई निजली होती. येताना श्यामची आई, आई तुमची वाट पाहत आहे, वेणू गोड वाणीने म्हणाली. आई उठली. आई तिला म्हणाली, जरा पडले, तो डोळा लागला. मी विसरले नव्हते आता येणारच होते. चल. आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली. निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या. मी खेळून घरी आलो तो आई नाही. मी आईला शोधू लागलो. शेवटी वेणूताईकडे गेलो. मला अंगणात पाहताच, काय रे श्याम, आईला पहावयास आलास वाटतं, ये. तुझी आई माझ्याकडे वड्या करीत आहे. मी उद्या सासरी जाणार आहे ना. वेणू मला बोलली. मी म्हटले, जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागावली तर माझी बाजू कोण घेणार? मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले. ए श्याम, आपण केशरची पूड करू. तू ते वेलदोडे निस व त्याचे दाणे काढ. वेणूच्या कामात मी मदत करू लागलो. वेणूने केशर खलले व मी सहाणेवर वेलदोड्याची पूड केली. श्याम, कशाला रे आलास? आईने मला विचारले. आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले, मी काही वड्यासाठी नाही आलो. वेणूताई, मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास, मी मागितला होता का तुला? वेणू म्हणाली. श्याम, तू चांगला आहेस. श्यामची आई, श्यामला रागे भरत जाऊ नका हो. आई म्हणाली. वेणे, अगं मला काय माया नाही. एखाद्या वेळेस रागावते, पण त्याच्या बऱ्यासाठीच ना. श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला. तो चांगला आहे, परंतु आणखी चांगला व्हावा असे मला वाटते. पार्वतीबाई, पाक झाला हो. पहा, गोळी झाली. ताटात वड्या थापण्यात आल्या. आई केळीच्या पानाने भराभर थापीत होती. 5 मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली, पार्वतीबाई, थोड्या वेळाने वड्या काढून घ्या, मी आता जाते. वेणू म्हणाली, थांबा ना थोडा वेळ, तुमच्या हाताने सारे करून जा. आईला नाही म्हणवे ना. थोड्या वेळाने आईने कलठ्याने वड्या काढल्यात. कशा सुंदर झाल्या होत्या. पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली. वेणूची आई म्हणाली, श्याम, हे ताट खरवडून खा. हां, घे. मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरडून खाल्ले. पार्वतीबाईंनी आईच्या हातात 4 वड्या ठेविल्या व आई कुंकू लावून घरी गेली. मी वेणूकडेच बसलो होतो. श्याम, तुझे सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटते. सदरा काढून दे, म्हणजे नीट लावून देते. वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिने फणेरे काढले. बायका सुईदोरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फणेरे म्हणतात. वेणूताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेही शिवले. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली, श्याम, चल गुलबक्षीचे फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ. आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो. माझ्याबरोबर वेणूही आली होती. श्यामची आई, वेणूने हाक मारली, परंतु आई कुठे होती? ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती? ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो. वेणू म्हणाली, निजला तशा? बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का? वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले. तो चटका बसला. श्यामची आई, बराच आला आहे हो ताप, ती खिन्नपणे म्हणाली. मी म्हटले, वेणूताई, आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते. ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपीत होतो. वेणूने विचारले,
मी तुम्हाच बोलावण्यास आले होते तेव्हा तुम्हाला बरे नव्हते वाटत का? म्हणून का तुम्ही पडला होता? मला काय माहित, तुम्ही बोलला सुद्धा नाही. श्यामची आई, अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात? आई म्हणाली, वेणू, अगं त्यावेळेस काही फारसा ताप नव्हता हो. अगं जरा कणकण करीत होते, एवढेच. श्याम, जा बाळ, दिवा लाव. तिन्ही सांजा झाल्यात. मी दिवा लावला व दिवा तुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होते. ती गैरवरून म्हणाली, श्यामची आई, तुम्ही अंगात ताप असताना वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला. नसत्या वड्या झाल्या तर नसत्या, आईने कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत? माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, अगं एवढ्याशा तापाने काय होते? वेणू, आम्हा बायकांना त्याचे काही वाटत नाही. अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावे, तरी धुण्याची मोठ घेऊन ती आम्ही धुवून आणतो. 10 माणसाचा स्वयंपाक करतो. असे मनाला लावू नकोस. अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईन. जा आता तू घरी, तुझी आई वाट पाहत असेल. वेणू आईजवळ बसली. ती जाईना. मी वेणूस म्हटले, वेणूताई, त्या फुलाची माळ करतेस? आईला ताप आला आहे ना, तूच कर. वेणूताईने माळ केली. वेणू आईला म्हणाली, श्यामची आई, माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास, हा ताप. आई म्हणाली, वेणे, वेड्यासारखी काय बोलतेस? तू मला परकी आहेस का? जशी माझी चंद्रा तशीच तू. वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते. माहेरच्या माणसास नावे ठेविली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते. वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नये म्हणून मी आले. पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी आहोत. त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सुचली म्हणून काय झाले? तुला जसा श्याम परका वाटत नाही तशीच मला तू वाटत नाहीस. मला त्रास का झाला? केवढे समाधान वाटत आहे मला. वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरुख लागली असती. जा हो आता घरी, मी सकाळी येईन. रात्री घाम येऊन ताप निघेल, सकाळी मोकळी होईन. वेणूने मला जवळ घेतली व ती म्हणाली, श्याम, चल तू आमच्याकडे. आईने भाजून चवड्या केल्या आहेत व त्या पडगुलीभर तुझ्याजवळ देते. मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले, नाही तर मी भात ठेवूनच जाते. माझी आई म्हणाली, वेणे, अगं श्याम ठेवील भात, तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले. परंतु वेणूने ऐकले नाही. तिने विस्तो पेटविला, तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आधन येताच भात ठेवून दिला. तिच्याबरोबर मीही गेलो. मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली. माझे डोळे भरून आले होते. आई म्हणाली, श्याम, काय झाले? मी म्हटले. वेणू म्हणाली, श्याम, तुझी आई फार थोर आहे, तू तिचे ऐकत जा, तुझे भाग्य मोठे, म्हणून अशी आई तुला मिळाली. असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरविला व मला एकदम रडू आले. ते मला अजूनही आवरत नाही. जा बाळ, भात झाला असेल तर उतरून ठेव, नाही तर खालून ओढेल, आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला. दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हा सर्वांना वाईट वाटले. त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात. वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या. वेणूसुद्धा जगली नाही. वेणूसुद्धा जगली नाही. परंतु ते प्रेम अजून आहे. ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात, परंतु त्याचे सद्गुण सदैव चमकत असतात. रात्र 15वी. रघुपती राघव राजा राम. लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या, साधू संतांच्या गोष्टी सांगायचो. मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते. लहानसे मखर केले होते. त्याला बेगड वगैरे लावून ते सजविले होते.
सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेविला होता. तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे. रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू. कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू. आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती. घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच जोरजोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई. विठोबाला वाहिली फुले, भजन करी ती लहान मुले. विठोबाला वाहिली माळ, भजन करी ती लहान बाळ, वगैरे कितीतरी भजने म्हणत आम्ही नाचत असू. भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू. गजेंद्राची ऐकुणी करुणा, सत्सर पावलासी जगत जीवना. सत्सर पावलासी जगत जीवना. प्रल्हाद रक्षका मनमोहना, पावे आम्हा सत्वर. द्रौपदी लज्जा निवारणा, पांडव रक्षण मधुसूदना. गोपीजन मानस रंजना, पावे आता सत्वर. अनाथनाथा रुक्मिणीवरा, भीमातीरवासी विहारा. जगद्वंदा जगद्दुद्वारा, पावे आता सत्वर, वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्वित होते. आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो. मराठी 5वीत मी होतो. वय 11 वर्षाचे होते तेव्हा. वय 11 वर्षाचे होते नव्हते, परंतु भक्तिभावाने आजच्या पेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो. त्यावेळेस ना शंका ना संयम, गोड श्रद्धाळू, भावमय, भक्ती निर्जळ. एकादशी मी करावयाचा, परमेश्वराचा जप करावयाचा. कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करावयाचा. कथा सारामृत या पोथीत स्नानांचे महत्त्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले. मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्यांच्या तोंडात पिळीन, मग तो उठेल नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस. त्यावेळेची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या. मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच. चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणीतरी शास्त्री येत व 4 महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी 4-4:30च्या सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका बसत असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले होते. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुले जमलो होतो. भजन करायचे ठरविले. घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू केले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्याचा आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटे. मुलांना डब्बा बनविण्यात आनंद वाटतो, परंतु मोठ्या माणसांना ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बुवाचे पुराण कुणाला ऐकू जाईना. काय शिंची कार्टी असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का त्याला? पण घरातल्या माणसांना कशी आवडते हे त्यांनी बंद नको का करायला? अहो, पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवितात अशी भाषणे देवळात होऊ लागली.
आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरवाला बोलाविले व त्याला ते म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे, आरडाओरड बंद कर, येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वीच माझी आई देवळातून निघाली होती. मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्याचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई? मी विचारले. तुला लाज नाही का रे वाटत हा धुळघूस घालायला? आई रागाने बोललेली. आई, हा काय धुळघूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतो आहे, छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा. आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस होय? मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरव आला व म्हणाला, श्याम, देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडधिंगा बंद करा. पुराण कुणाला ऐकू येत नाही तुमच्या आरडाओरडाने. आम्ही नाही बंद करत. जा. त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे. माझा एक मित्र म्हणाला, अरे श्याम, जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि ह्या झांजा मोठ्याने ओरडल्याने म्हणजे का देव मिळतो? असे नाही हो. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते कसले भजन? आई शांतपणे म्हणाली, साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत. मी म्हटले, परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबविले असते. श्याम, तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजविणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजविले म्हणजे आई रंग चढतो, नुसते नाव कंटाळा आणेल. मी म्हणालो, हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले. मुद्दाम अडून बसू नये. वाजविणे ही महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरड व वाजविणे हेच आवडते. श्याम, ज्या पूजेमुळे उगीच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्यांच्या पूजेच्या आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्यांच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचे काम होईल व तेवढ्यात पुराण पण नीट चालेल. भिकू, जा तू. हे नाही हो गलगा करणार. असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलात वादविवाद सुरू झाला. मोठे आले डुड्डाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजन देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात वगैरे आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरेना. शेवटी मी म्हटले, आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसत्या टाळ्या वाजवूया. मोठ्याने वाजविण्यात काय आहे? श्याम, तू भित्र आहेस. आपल्याला नाही हे आवडत. बापू म्हणाला, यात भित्रेपणा कोठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे. अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना राम नामापेक्षा डबे बडविणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले. त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहील. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेल. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकट्यानेच जावे लागेल. जा, तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल. परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक. तुला एकट्यानेच जावे लागेल. तुला एकट्यानेच जावे लागेल.